नमस्ते फ्रेंड्स, आज आपण वाळवणीच्या पदार्थामधला मस्त असा वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. तर हे वेफर बनवण्यासाठी ना मी इथं 2.5 किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे वेफर बनवायचे ना तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकता. आणि बटाटे आकाराने थोडेसे असे मोठाले घ्यायचे किंवा लंबाकार घ्यायचे. सुरुवातीला त्याच्यावरची साल आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. आणि साल काढल्यानंतर लगेचच बटाटा पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे बटाटा आपला हा कलर बदलणार नाही किंवा बटाटा काळा पडणार नाही. तर अशा पद्धतीने लगेच आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. तर बघू शकता इथं सगळे बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आणि सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवून घेतलेले. आता ज्या भांड्यामध्ये ना आपल्याला वेफर बनवायचे आहेत ना त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला भरपूर असं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपले वेफर आपण जे बनवू ना ते लगेच या पाण्यामध्ये पडतील आणि काळ्या किंवा त्याचा कलर अजिबात चेंज होणार नाही. तर अशा पद्धतीने बटाटे बनवायच्या किसनीने अशा पद्धतीने बटाटे मी बटाट्याचे वेफर्स तयार करून घेऊन राहिलेले बघू शकता. पाण्यामध्येच आपल्याला करायचे आहेत, नाहीतर मग बटाटे लगेच काळे पडतात, त्यामुळे लक्षात ठेवायची ट्रिप. तर बघू शकता इथं छोटंसं बटाटं होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने लंबा आकारामध्ये याला कट करून घेतलेले किंवा लंबा आकारामध्ये याचे वेफर बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता वेफर हे किती छान दिसू राहिलेले, मस्त जास्तही पातळ किंवा जास्तही जाड आहे अशा पद्धतीत हे मीडियममध्ये वेफर बनवून तयार झालेले आहे. आता जास्त मोठं बटाटा असेल ना तर काय करायचं, आपल्याला बटाटे किसून घेताना अशा आडवं किंवा असं तिरकं धरायचे, म्हणजे वेफर आहे आपले मोठे मोठे येतील आणि छानही दिसतील. अशा पद्धतीने तिरकं बटाटा धरून आपल्याला हे किसून घ्यायचे किंवा याचे वेफर तयार करून घ्यायचे. तर बघू शकता मोठे मोठे हे वेफर बनवून राहिलेले. तर बघू शकता हे सुद्धा वेफर आपले छान असे बनवून तयार झाले, मस्त मोठे मोठे. आता ह्या पाण्यामध्ये भरपूर असे वेफर बनवून तयार झाले, त्याच्यामध्ये मावत नाही, त्यामुळे मी काय करू राहिले की हे वेफरनं आपल्याला एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे कलर अजिबात चेंज होणार नाही. आणि बाकीचे राहिलेले वेफरसुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायचे. तर बघू शकता सगळे वेफर मी इथं कट करून घेतलेले आहेत. आता हे वेफरनं आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना की बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात ना स्टार्च असते, त्यामुळे आपल्याला 4 ते 5 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे याच्यामधलं सगळं स्टार्च जातं आणि बटाटे आपले पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत पण होते. त्यामुळं तर बघू शकता मी इथं 4 ते 5 पाण्याने बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हे बटाटे काढून घ्यायचे. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, एकदम छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे, जास्त तुरटी अजिबात नाही टाकायचं. आणि हा खडा अशा पद्धतीने पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि छोटासा एकदम खडा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या पाण्यामध्ये रात्रभर हे बटाटे असेच भिजत घालायचे, म्हणजे तुरटीच्या पाण्यामुळे आपले बटाटेसुद्धा वेफरसुद्धा पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते. त्याला झाकण ठेवून रात्रभर असेच हे बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता छान असे आपले बटाटे ह्या पाण्यामध्ये भिजलेले आहेत आणि छान असे कडकसुद्धा झालेले आहेत तुरटीच्या पाण्यामुळं. आणि मस्त असे पांढरे शुभ्रसुद्धा तुम्हाला दिसू राहिले असतील, तुम्ही बघू शकता. याच्यामधलं सगळं स्टार्च निघून जातं. आता हे सुद्धा बटाटे आपल्याला परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे परत एकदा. तर बघू शकता मी हे बटाट्याचे वेफर ना दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊन राहिलेले. 2 ते 3 पाण्याने परत स्वच्छ धुवायचे, म्हणजे याच्यावरचं जे काही थोडंफार स्टार्च असेल ते सुद्धा सगळं निघून जातं आणि बटाट्याचे वेफर आपले पांढरे शुभ्र म्हणून तयार होतात. आता इथं मोठ्या पातेल्यामध्ये ना भरपूर असं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला भरपूर असं मीठ टाकायचे. आपल्याला वेफर जरी थोडे असले ना तरी पाणी आपण भरपूर घेतलेले आहे, त्यामुळं ना आपल्याला मीठ याच्यामध्ये जास्त टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. आता पाणी छान असं उकळलेलं आहे आणि एकदम भरपूर असं गरम झालं आहे. आता पाणी जास्त गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये हे बटाट्याचे वेफर टाकून घ्यायचे आणि एकदम हलक्या हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे, म्हणजे आपण हाताने अलगद दाबलं ना की आपलं बटाटा एकदम पटकन असं दाबलं पाहिजे, एवढे आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे किंवा हे वेफर शिजवून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने बटाट्याचे वेफर व्यवस्थित असे शिजतात. तर बघू शकता थोड्या वेळाच्या नंतर व्यवस्थित असे वेफर शिजलेले आहेत. आता एक वेफर अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन बघायचं आहे आणि असं नखाने आपण दाबलं ना एकदम सहज तुटतं, बघू शकताय तुम्ही. एकदम सहज असं हलक्या हाताने तुटतं, म्हणजे आपले वेफर व्यवस्थित असे शिजलेले आहेत. जास्त ते ओव्हरकुक आपल्याला करायचं नाही आहे. आता लगेच ना अशा पद्धतीची पुरणाची चाळणी असतील ती चाळणी घ्यायची किंवा कुठल्या एखादा चाळण असेल ना तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बटाटे आपल्याला किंवा हे वेफर काढून घ्यायचे, म्हणजे याच्यामधलं सगळं पाणी निथळलं जातं. तर अशा पद्धतीने इथं 2 चाळण्यामध्ये बघू शकता मी इथं वेफर काढून घेतलेले आहेत. आता वेफर लगेच आपल्याला प्लास्टिकच्या कागदावरती सुकवायला ठेवायचे. तर मी इथं उन्हामध्ये प्लास्टिकच्या कागदावरती हे वेफर सुकवायला टाकून घेऊन राहिले. तर बघू शकता सगळे वेफर मी इथं सुकवायला टाकून घेतलेले आहेत. आता मस्त कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस हे वेफर छान असे सुकवून घ्यायचे आहेत. 1 दिवसात हे वेफर व्यवस्थित सुकतात. तर बघू शकता एकाच दिवसात छान असे वेफर सुकलेले आहेत, मस्त कडक झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त किती पातळ वेफर बनून तयार झालेले आहेत.
आणि बघू शकता कुठेही काळे लाल वगैरे पडलेले नाही. एकदम छान आपले वेफर दिसू राहिलेले. एकदम नाजूक आणि एकदम छान असे पातळसर आपले वेफर बनून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने एकदा बनवून ठेवले ना आरामशीर वर्षभर हे वेफर टिकतात. आता तुम्हाला वेफर लगेच तळूनसुद्धा दाखवते. तर वेफर तळण्यासाठी ना मी त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये वेफर टाकून घेते. तर बघू शकता मस्त असे डबल फुलू राहिले. छान पांढरे शुभ्रसुद्धा दिसू राहिलेले. भरपूर असे छान आपले वेफर बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा. आता तेल जास्त गरम झाल्यामुळे 2-4 वेफर इथं जळालेले दिसते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्की करा. तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.